नाही, स्वच्छता अभियान चांगली गोष्ट आहे, पण चेहेल हे खूप चांगले अधिकारी आहेत. त्याच्यामुळे जर चेहेलांना जर सांगितलं आणि साधारण सरकार कसं चालतं, सगळीकडे मुख्यमंत्री जाणे अपेक्षितही नाही आहे असं असतं. पण मला असं वाटतं तिथे जो कॉन्फ्लिक्ट आहे त्या सरकारमध्ये, या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारमध्ये, की सकाळी 7 वाजता दादा दिसतात पुण्यामध्ये धावपळ करताना, मग लगेच दुसऱ्या दिवशी दादांची ती स्टाईल. आजकाल मुख्यमंत्री सकाळी टी व्ही, तुमची चॅनल सकाळी मी रोज बघते, त्याच्या घरातून निघायच्या आधी वर्तमानपत्र वाचते, चॅनल बघते आणि मग घराच्या बाहेर जाते. त्याच्यानंतर आज तीच दादाची स्टाईल ही माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दिसते. इतके वर्ष मी काय मुख्यमंत्र्यांना 7-8 वाजता कुठले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स घेताना बघितलं नाही. त्याच्यामुळे हे जे काय ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये चाललंय त्याचाच एक हा वेगळा भाग दिसतोय, न्यू एपिसोड. म्हणजे स्वच्छता अभियानासाठी कॉर्पोरेशन आहे ना एवढं मोठं, या देशातलं सगळ्यात मोठं कॉर्पोरेशन हे मुंबई कॉर्पोरेशन आहे. तिथे आदरणीय माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चेहलांचं काम करायचं, त्याच्याऐवजी तिथे जर इलेक्शन घेतली असती, नगरसेवक असते, महापौराचं काम हे वेगळं असतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं काम वेगळं असतं. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी पाहणी जरूर करावी, पण त्यांना रिपोर्ट येतो. आज टेक्नॉलॉजीमुळे फार काय, डेटामुळे फार काही गोष्टी मॅप करणं अवघड नाही. आणि आमची अपेक्षा आहे की जरूर महाराष्ट्राच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ह्याचा आढावा घ्यावा, पण त्यांनी स्वतः सगळीकडे फील्डवर गेल्याच्या ऐवजी ते जर तिथून म्हणजे फ्रॉम द टॉप एक आदेश दिला की देअर बी 0 टॉलरन्स. आणि फक्त मुंबई कशाला, राज्यातली सगळी नगर साफ करा, मुंबईच कशाला. स्ट्रॅटेजिक नको आहे, जेन्युइन पाहिजे. शक्यता नाकारता येत नाही, पण नुसती एक नाला सफाई करून आणि सकाळी 8 वाजता जाऊन प्रश्न सुटत नाही. तो मुंबईमध्ये 24/7 एक इलेक्शन घेऊन लोकांपर्यंत नगरसेवक आणि त्या महापौरांनी पोचलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.